नमस्कार. आत्ता आपण आलेलो आहोत अक्कलकोटला. अक्कलकोट हे आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असणारं ठिकाण आहे, त्यामुळे अक्कलकोटबद्दल जास्त माहिती सांगत नाही. पण अक्कलकोटला आपण गेल्यानंतर फक्त 2 मठात जातो, तो म्हणजे समाधी मठ आणि वटवृक्ष देवस्थान. या व्यतिरिक्त सुद्धा अक्कलकोटमध्ये अनेक मठ आहेत ज्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो. याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आता तयार करत आहे. जे काही मठ या अक्कलकोटमध्ये आहे त्यातला पहिला मठ म्हणजे हा राजेरायण मठ. या राजेरायण मठाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार या मठाची स्थापना झाली होती. कर्नाटकचे आपण जहागीरदार म्हणू शकतो. राजेरायण जे होते त्यांची पोटाची व्याधी होती. ती पोटाची व्याधी दूर करण्यासाठी ते गाणगापूरला दृष्टांत झाल्यानंतर अक्कलकोटला स्वामी समर्थांना भेटण्यासाठी आले. त्यानंतर स्वामींच्या कृपेने त्यांची व्याधी जी होती ती दूर झाली. ती व्याधी दूर झाल्यानंतर त्याने दिलेल्या वचनाप्रमाणे ते निधी द्यायला किंवा दक्षिणा द्यायला अक्कलकोटला आले आणि त्या दक्षिणेचा विनियोग कसा करावा हे सांगताना स्वामी समर्थांनी गावाबाहेर असलेल्या मारुतीच्या समोर आपल्या पादुकांची स्थापना करण्याची आज्ञा त्यावेळेला केली. आणि त्या पादुका म्हणजे या राजेरायण मठातील स्वामी समर्थांच्या पादुका. या पादुकांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी समर्थांच्या पायांचं माप घेऊन स्वामी समर्थांच्या समोर या पादुकांची स्थापना झाली. आणि स्वामी समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की या पादुकांवरती अभिषेक केलेलं पाणी जो पिईल किंवा प्राशन करेल त्याचे सगळे आजार किंवा रोग हे निर्मूलन होईल त्यांचं. असं या राजेरायण मठात भक्तनिवास आहे. याशिवाय महाप्रसादसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असतो. या देवळात गेल्यानंतर आणखीन एक बघायची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ ज्या दरवाजातून आत येत असत तो दरवाजा अजून तसाच ठेवलेला आहे. या दरवाजावरून स्वामी समर्थांची शारीरिक उंची किती होती याचासुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकतो. याच्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा अक्कलकोटमधला मठ आहे तो म्हणजे जोशी मठ. वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट या ठिकाणी आपण नेहमी जात असतो किंवा दरवेळेला अक्कलकोटला गेल्यानंतर आपण ज्या ठिकाणी जातो ते ठिकाण म्हणजे वटवृक्ष देवस्थान हेच आहे. या व्यतिरिक्त इथून साधारण वॉकेबल अंतरावरती म्हणजे 5 मिनिटावरती जो मठ आहे तो आहे हा जोशी मठ. या जोशी मठाचं वैशिष्ट्य पण हेच आहे की स्वामी समर्थांच्या आज्ञेवरून किंवा स्वामी समर्थांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी पादुकांची स्थापना झाली. आणि या ठिकाणी पादुकांची स्थापना होताना स्वतः स्वामी समर्थ त्या ठिकाणी उपस्थित होते. या पादुकांची स्थापना झाल्यानंतर स्वामी समर्थांनी स्वतःच्या हाताने या पादुकांवरती धान्य ओतलं. याशिवाय यावेळी त्यांनी स्वतः गणेशाला आवाहन केलं. यावेळी जे भटजी पादुकांची स्थापना करण्याकरता किंवा पूजा करण्याकरता आले होते त्या भटजींनासुद्धा स्वामी समर्थांनी आपल्या हाताने 4 पैसे दक्षिणा दिली. हे या मठाचं वैशिष्ट्य आहे. या गावातली काही मंडळी होती त्यांना असं वाटलं की हे जे औदुंबराचं झाड आहे किंवा हे ठिकाण आहे या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना करावी. त्यांनी स्वामी समर्थांना विचारलं करू का, तेव्हा स्वामींनी सांगितलं झोळी घ्या. झोळी घ्या याचा अर्थ त्यांनी गावातून दक्षिणा किंवा वर्गणी आपण ज्याला म्हणतो ती गोळा केली. काही देणगीदारांनी देणगी दिली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मठ उभा राहिला आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. स्वामी समर्थ ज्या ठिकाणी बसायचे किंवा स्वामी समर्थ ज्या औदुंबराच्या सान्निध्यात होते त्या औदुंबर वृक्षाचं सुद्धा दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. स्वामी समर्थांच्या अवतार काळात त्यांनी स्थापन केलेले किंवा त्यांच्या उपस्थितीत स्थापन झालेले हे 2 मठ. पहिला जो आपण बघितला तो राजेरायण मठ आणि दुसरा हा जोशी मठ. असे 2 ऐतिहासिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे मठ अक्कलकोटमध्ये आहेत. आपण गेल्यानंतर या ठिकाणी न चुकता जावं. आता जे आपण दृश्यांमध्ये तिसरं मंदिर बघतोय ते आहे प्रभू रामचंद्राचं अर्थात श्रीरामाचं मंदिर. राजेरायण मठ आपण जो पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवला त्या राजेरायण मठापासून साधारण 100 मीटरवरती हे श्रीरामाचं मंदिर आहे. या श्रीरामाच्या मंदिरात स्वामी समर्थ येऊन बसत असत. अनेक कथा किंवा अनेक गोष्टी या श्रीराम मंदिराशी निगडीत स्वामींच्या आहेत. स्वामींचा वावर या मंदिराच्या आवारात असायचा. त्यामुळे स्वामींच्या उपस्थितीने किंवा स्वामींची चरणधूळ ज्या ठिकाणी लागलेली आहे असं हे श्रीरामाचं मंदिर आहे. स्वामी असताना या ठिकाणी पाषाणाच्या श्रीरामाच्या मूर्ती होत्या. आता मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर या ठिकाणी नवीन प्रभू रामचंद्राच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झालेली आहे. या ठिकाणी स्वामी समर्थांचा वावर होता. अनेक कथा अनेक गोष्टी या राम मंदिराच्या आवारात घडलेल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण अतिशय महत्त्वाचं असणारं हे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. या मंदिराच्या आवारातच गाभाऱ्यात आपल्याला एक दास मारुती आणि आत्ता जो आपण दृश्यात बघतोय तो वीर मारुती स्थापन केलेला आहे. इकडची मंडळी काही बाका प्रसंग उद्भवला किंवा युद्धप्रसंगी बाहेर जाताना या वीर मारुतीचं दर्शन घेऊन आपल्या कामगिरीवर निघत असत असं म्हणतात. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा संचार हा 22 वर्ष होता.
त्यामुळे इकडचे अनेक वाडे, इकडच्या अनेक गल्ल्या, इकडची प्रत्येक देवळं ही स्वामी समर्थांच्या परस्पर्शाने पावन झालेली आहेत. त्यामुळे प्रत्येक देवळाचं महत्त्व जे आहे ते कुठे कमी आणि कुठे जास्त असं आपण तोलू बोलू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक देवळात गेल्यानंतर आपल्याला जे मिळणारं समाधान आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्या देवळात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते का, याचा विचार हा आपण स्वतःच करायचा आहे. देवळांचं बाजारीकरण होण्याच्या आजच्या काळात तिथलं आध्यात्मिक अधिष्ठान किंवा आध्यात्मिक परंपरा जी आहे ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही जेवढी तिकडच्या प्रशासनाची किंवा ट्रस्टची किंवा एखाद्या संस्थेची असते तेवढीच जबाबदारी, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी ही भाविक किंवा श्रद्धाळू म्हणून आपण ज्या ठिकाणी जातो त्यांचीसुद्धा असते. याची जाणीव आत्ता आपल्याला होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच ऐकून, वाचून किंवा कोणीतरी सांगितल्यानंतर, कोणाचं तरी बघितल्यानंतर मला अक्कलकोटमधल्या ज्या ज्या ठिकाणांची माहिती मिळाली ती माहिती शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. जेणेकरून पुढे जेव्हा केव्हा आपण अक्कलकोटला जाल तेव्हा हा व्हिडिओ बघून आपण त्या देवळात जाऊन सश्रद्ध भावनेने तिकडचं दर्शन घ्याल आणि आपल्याही मनाला प्रसन्न वाटेल. मगाशी बोलताना ज्याचा उल्लेख केला तो हा गाभाऱ्यातला दास मारुती. याच्यानंतर पुढचं मंदिर आहे ते म्हणजे गुरुमंदिर किंवा बाळप्पा महाराजांचं मठ असं त्याला म्हणतात. बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी ज्या स्वतःच्या हाताने पादुका दिल्या आहेत त्या पादुकांची स्थापना या मठात केलेली आहे. या मठात सुद्धा आल्यानंतर आपल्याला तितकंच प्रसन्न वाटतं. इथे महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे. अशा प्रकारे आता जर आपण पुढे जेव्हा केव्हा अक्कलकोटला जाऊ तेव्हा या अनेक मठात दर्शन घेऊ आणि जिथे कुठे आपल्याला प्रसन्नता वाटेल तिथे नक्की जाऊ. धन्यवाद.